नमस्कार मैत्रिणींनो, आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी चिकन आणलेलं आहे, धुवून शिजवून पण झालेलं आहे. आता आपल्याला हा बाबा जाधव चिकन मसाला मध्ये आपल्याला चिकन बनवायचं आहे. हा मसाला पॅकेट आणलेला आहे. आता यामध्येच आपण चिकनचा रस्सा बनवणार आहोत. आता चिकन शिजून झालेलं आहे. त्याच कढईमध्ये 1 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे. कढीपत्ता पण टाकलेला आहे. चांगला कढीपत्ता आपण परतून घेऊया आणि त्यातच आपण कांदा टोमॅटो वाटलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून देऊया आणि ते चांगलं 1 मिनिट आपण मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, कारण आपल्याला बाबा जाधव चिकन मसाला टाकायचा आहे. सर्व बाजूने चांगला मसाला आपण म्हणजे कांदा टोमॅटो चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. आता घरचा मसाला टाकून दिलेला आहे त्यामध्ये चव येण्यासाठी आणि धने पावडर टाकून दिलेले आहे, थोडीशी मिरची पावडर टाकून दिलेली आहे आणि गरम मसालाही टाकून दिलेला आहे. आता हे सर्व चांगलं आपण मिश्रण हलवून घेऊया, मसाल्याचं चांगलं परतून घेऊया, जेणेकरून आपला चिकनचा रस्सा स्वादिष्ट लागेल. बघा, अशा प्रकारे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये शिजलेलं चिकन आपण टाकून दिलेलं आहे. तर सर्व पुन्हा एकदा आपण चांगलं हलवून घेऊया. सो मस्त चिकनचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला. आता झाकण ठेवून देऊया. पुन्हा एकदा उघडून बघूया. चांगली उकळी आलेली आहे. वाव, खूप मस्त झालेला आहे चिकनचा रस्सा. आता त्यामध्ये आपण चिकनचा मसाला टाकून देऊया. बाबा जाधव चिकन मसाला अर्धा टाकून द्यायचा आहे, कारण आपलं घरचं पण टाकलेलं आहे मसाला, मिरची. अशा प्रकारे आपलं मस्त चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. झाकण ठेवून देऊया. पुन्हा एकदा उघडून बघूया. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. मस्त झालेला आहे चिकनचा रस्सा. आवडला का तुम्हाला चिकनचा रस्सा? सर्व करून घेऊया. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब